आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओ तुमचं स्वागत आहे. तर मंडळी मी आहे कोकणातला गावी आणि आता आम्ही चाललो दक्षिण काशी हरिहरेश्वर इकडे चाललो. तर आमच्या 4 बाईक आहेत, एक रिक्षा आहे. तर आम्ही टोटल 17 जण आहोत. हे आमचे सर्व त्या मित्रमंडळी आहे. तर अचानक प्लॅन ठरलेला आहे. तर आम्ही आता चाललो आहे रेडी. हे रेडी आहेत का सर्वांनी? गणपती बाप्पा मंगल मूर्ती फायनली मला रिक्षामध्ये जागा भेटली आता आणि बाकी चार बाईक आहेत पुढे. त्याच्यावर डबल सीट ना राहुल, डबल सीट आहेत ना? डबल सीट ओके. आणि आमचा ड्रायव्हर आहे राहुल महाडे, आमचाच शेजारी आहे. तर राहुल जरा स्लो घे, आपल्याला काही खाय नाही. आणि इकडे आहे नमू बसले, इकडे सोना बसले आणि प्रथमेश बसला आणि 4 बाईक वाले रायडर पुढे गेले. चला तर आता राहुल जरा आरामात घे. चला रे, कोण यायचं बाकी आहे? आता आम्ही आलोय चांदोरेला, कारण थोडे यायचे मित्रमंडळी आलेले आहेत. हां चला आता रेडी राहुल. हे मसला बस स्टँड आहे का? हो, आतमध्ये तिथे आपण थांबलेलो नाही तो. तर मंडळी आम्ही आता थांबलोय मसला बायपास ना? हां मसला बायपासला थांबलोय आणि दोघे जण मित्र येतात, त्या हवा भरायला थांबलेत तिकडे. एक जण आलेला आहे. अजून किती बाकी? अजून एक जण मागे पुढे आणि असं लेट करतात त्याच्यामुळे आम्हाला लेट होणार आहे आता पुढे रिटर्न यायला. तर बघूया आता त्यांना किती टाइम लागतोय. लागे मला टाकून कुठं चाललास? अरे मला ठेवून कुठं चाललात? चला मला वाटला बसला. राहुल कोणता घाट आहे? मसला श्रीवर्धन घाट आहे. अच्छा, मसला श्रीवर्धन घाटावर आम्ही आता वरती चाललो. एवढं जाणार तेवढं छान वाटतं. खूप छान नजारा आहे इकडे बघा. पण रोड छोटा आहे, जुनाच रोड आहे, डांबरी रोड आहे जुनावाला. वाईब वेगळी आहे पण. मंडळी फायनली आम्ही एंट्री केलेली आहे आता हरिहरेश्वर दक्षिण काशीमध्ये. हा आतमध्ये छोटा रोड आहे इकडे बघा. आमच्याकडून घेतले नाही पैसे, तिकीटचे घेतात ते पार्किंगचे वगैरे, पण पैसे नाही घेतले आमच्याकडून. आणि फायनली आम्ही पोचलो आता. आतमध्ये रोड बघा छोटा आहे. दक्षिण काशी हरिहरेश्वर. इकडे बघा आता आम्ही पार्किंगला लावतोय गाडी. त्या बाजूला पार्किंग इकडे घेतात, या बाजूला मंदिर इकडे वरती आहे, त्या बाजूला या बाजूला पार्किंग यावं कुठे इकडे लाव राहून लेफ्ट साईडला टाक राईटला.
तर मंडळी फायनली आम्ही पोचलेलो आहे इकडे हरिहरेश्वरला. या बाजूला इकडे पार्किंग लावलेली आहे, बाईक्स वगैरे लावलेल्या आहेत ह्या बाजूला, आमची रिक्षा इकडे लावलेली आहेत. हा रॉनी काय बोलतो, कसं आहे? किती मिनटं झालो? आम्ही 3:40ला निघालेलो, बरोबर 5 वाजलो, म्हणजे 1.5 तासात आलो ना रोहन? 1.5 तास लागला बरोबर. ओके चला तर मग बघा आज गर्दी भरपूर आहे, कारण मे महिन्यामध्ये भरपूर इकडे गर्दी असते, टुरिस्ट वगैरे येतात या बाजूला. तर मंडळी आता आम्ही ज्यूस पियालेला आहे इथे, आणि त्याआधी एक वडापाव खाल्ला, आणि मग ही पोरं बोलली वडापाव खाऊन आपण नाश्ता करून काहीतरी जाऊया, आणि ज्यूस वगैरे पिलेले आता ते पार्किंगच्या समोरच. आणि आता आम्ही मंदिराकडे जाणार आहोत. इकडे आम्ही चाललो आहे आता हरिहरेश्वर मंदिर, इकडे ह्या बाजूला. तर आता पब्लिक इकडे आहे. राहुल जवळ आहे ना साहिल, मंदिर जवळ आहे ना. हे बघा हे आमचे मित्रमंडळी चाललेत, लास्टला मी आहे. आणि मार्केट वगैरे छोटी छोटी दुकानं ह्या बाजूला इकडे. आज सॅटरडे असल्यामुळे खूप गर्दी आहे इकडे या बाजूला. उद्या संडे आहे, तर 2 दिवस खूप गर्दी असणार आहे. चला तर मग बघूया, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. सर इकडे आपल्याला फॉरेनर भेटले आहेत. सर वेअर फ्रॉम? England. नाईस नाईस. England. ओके ओके. वेलकम टू इंडिया. Dandavad, thank you very much. Jai Shri Ram. जय Jai श्रीराम. Shri Ram. तर आपल्याला भेटलेत इंग्लंडवाले फॉरेनर भेटले तिकडे, आणि जय श्रीराममध्ये थोडी नॉर्मल हिंदी पण येते. माझ्याच मागून ब्लॉगिंग करत होतात. Hello. नेम Callum. कलम. My name is Callum. ओके. Nice to meet you. आपल्याला भेटलेलं तर फॉरेनर, कलम नाव आहे त्यांचं, कलम. गोप्रो म्हणजे सर चॅनल, युअर चॅनल China. चॅनल नेम Callan Bowl. कलम बॉल. CALLAN Bowl, like a bowl. ओके ओके Callan Bowl. कलम बॉल बॉल. Yes. ओके इकडे बघा आम्ही आता फायनल इकडे आलेलो आहे. हे बाजूला मंदिर आहे इकडं, कोणता मंदिर आहे? श्री क्षेत्र काशी हरिहरेश्वर मंदिर. ओके फर्स्ट मी दुसऱ्यांदा आलो ह्या बाजूला. तर आपल्याला चप्पल काढायची इकडे, आणि पाय धुवून आतमध्ये एंट्री करायची. चला तर मग इकडे आम्ही आता कालभैरव मंदिराकडे जाणार आहोत, आतमध्ये कालभैरव मंदिर. हे चला रे पटापट. हर हर महादेव. हा इकडे मंदिरात प्रवेश आहे. आता हा मधून चुकीचा घेतो, तिकडनं स्टार्टिंग. आता फोटोशूट चालू आहे. तर आम्ही आलो आता, पहिला आपला कालभैरव मंदिर लागतो, त्याच्यानंतर मग हरिहरेश्वर मंदिर, तिथून मग बाहेर आलो. आतमध्ये गणपतीची वगैरे मूर्ती आहे, आणि इथे असे स्तंभ आहेत ह्या बाजूला. आणि आता फोटोशूट चालू आहे ह्या बाजूला बघा मित्रांचं वगैरे. थोडं आता वाजलेत बघा किती, 5:50 झाले. तो आम्ही इथेच आहोत मंदिराजवळ. तर मंडळी आम्ही दर्शन घेऊन आता निघालो आहे वरती, जो मंदिराच्या व तो वरचा भाग आहे, तिथून समुद्र दिसतो. ह्या बाजूला बघा हा इकडे मंदिर आहे, ह्या बाजूला. आणि आता आम्ही चाललो इकडे वरती ह्या बाजूला. इकडे बघा बघू शकता, हा इकडे ह्या बाजूला समुद्राचा नजारा तुम्हाला दिसतोय बघा. ह्या बाजूला छान एकदम असं बीच वगैरे आहे. चला तर मग आता वरती आम्ही तुम्हाला दाखवतो, वरती जाऊन समुद्राचा नजारा. तर मंडळी आता आम्ही चाललोय खाली. हा व्ह्यू पॉइंट आहे मंदिराच्या मागचा, वरून तुम्हाला खाली उतरायचं आहे. हे बघा किती छान पॉइंट आहे या बाजूला. छान असे कातलामध्ये कोरलेली ही दरी आहे, छान अशी. तुम्हाला इथून तिकडे जायचं आहे बघा. हे बघा आम्ही त्यावरून तिकडून आलो, इथे खाली उतरलो असा. त्या बाजूला आता इकडे समुद्र आहे, त्या बाजूला
कसल्या लाटा सुटल्यात बघा, कसल्या लाटांचा आवाज खतरनाक. छान व्ह्यू आहे एकदम मस्त. ह्या बाजूला इकडे बघा लाटांनी दगडाला कोरलेले आहे. ह्या बाजूला इकडे 60 वारा सुटला इकडे. पाणी बघा कुठपर्यंत आहे. छान असं बघा. माझा तर आवाज येणारच नाही. बघू शकता कसला व्ह्यू आहे, भारी छान आहे. माझा आवाज येणार नाही तुम्हाला बोलण्याचा, वाराच तेवढा आहे. या बाजूला बघा या किती समुद्राच्या लाटा जोरात येत होत्या. तिथपर्यंत जाते ते बघा. त्या बाजूला पूर्ण पूर्ण पाणी यामध्ये लाट. एवढा वारा सुटला ना जोरात, खतरनाक वारा सुटला एकदम. तर मंडळी ह्या बाजूला आम्ही जाऊन आलो. तिकडून मागून उतरून इकडनं इकडे चालत असे आता आम्ही ह्या बाजूला इकडे चाललोय. त्या बाजूला बघा महादेश्वर अख्खे भिजलेले आहेत इकडे. इकडे बघा देव वगैरे ठेवलेले आहेत. ह्या बाजूला इकडे आतमध्ये नाव वगैरे लिहिलेले आहेत देवांची. ह्या बाजूला इकडे बसण्यासाठी छान असा व्ह्यू आहे. इकडे बीच आहे त्या बाजूला बघू शकता. त्या बाजूला छान असा वातावरण आहे, क्लायमेट आहे संध्याकाळचं. पावसाचे ढगसुद्धा आलेले आहेत. तर मंडळी बॅटरी बॅकअपसुद्धा माझ्या मोबाईलला खूप कमी आहे आता. आणि आता आम्ही बीचवर जात नाही, कारण संध्याकाळचे वाजले 6:45 झालेले आहेत. आणि माझा ब्लॉग इथे आम्ही स्टॉप करणार आहे, कारण बीचवर जात नाही आम्ही. बीच खूप मोठा आहे आणि लाटा खूप सुटल्या आहेत. तर आता आम्ही घरी चाललो आहे, बॅक टू होम. तर कसा वाटला ब्लॉग कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि आजचा ब्लॉग इथे स्टॉप करूया. तोपर्यंत बाय बाय.